जय शिवराय मित्रांनो, मी सुरेश माळी. सह्याद्रीची वेळ या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कुंजरगड किल्ला. कुंजरगड किल्ला अर्थात कोंबडा किल्ला असाही म्हणला जातो. अहमदनगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्यामध्ये फोपसंडी या गावी हा किल्ला येतोय. मित्रांनो, पुणे ते फोपसंडी 135 किलोमीटर अंतर इतके आहे. किल्ल्याला जाण्यासाठी 2 वाटा आहेत. त्याच्यामध्ये जी पहिली वाट आहे ही सोपी वाट आहे. विहीर गावाकडून आहे. अकोले किंवा संगमनेरवरून कोथळे बाजूला जाणाऱ्या बसने विहीर या बायत्याच्या गावात पोहोचता येते. तेथून गडावर जाण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तास लागतात आणि चढाई मध्यम स्वरूपाची आहे. आणि दुसरी जी वाट आहे फोपसंडी गावाकडून आहे. हा मार्ग डोंगर रांगेच्या माथ्यावरील पठारावरून येतो. पुण्याकडून ओतूर मार्गे फोपसंडी गावात जाता येते. तिथून खिंडीत येऊन गडावर प्रवेश करता येतोय. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 1350 मीटर उंच इतके आहे. मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. या गिरिदुर्गाच्या मध्ये एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजेच कुंजरगड हे होय. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरू होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात आजही उभा आहे.
मित्रांनो, विहीर गावातून कुंजरगड किल्ला हा एक महाकाय हत्तीसारखा दिसतोय. संस्कृत भाषेत कुंजर म्हणजे हत्ती, म्हणूनच याला कुंजरगड असे नाव पडले आहे. स्थानिक लोक याला कोंबडागड किंवा कोंबडा किल्ला असेही म्हटले जाते. मित्रांनो, समोर हा जो दिसतोय आता आपल्याला एक स्वर्ग असल्यासारखं भासतोय. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, पूर्ण अशी धुक्याने पूर्ण पांघरून चादर घातलेली आहे आणि क्षणार्धात एखाद्या मिनिटामध्ये परत वारा आला की पूर्ण अशी पूर्ण खालून गावं पूर्ण दिसतील. मित्रांनो, इतका आनंद भारी वाटतोय, पण हे अनुभवायला गड किल्ले फिरलेच पाहिजे. मित्रांनो, बघू शकताय मित्रांनो, गडावरती पाण्याच्या टाक्या खूप आहेत आणि तेही आता सध्या पावसाळा असल्यामुळे पूर्ण सगळे भरलेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा समोरचा दृश्य, वाव, सुंदर अशी, वाव. सुख म्हणजे काय असते हे बघू शकताय मित्रांनो तुम्ही. मित्रांनो, ऑक्टोंबर 1670मध्ये झालेल्या ऐतिहासिक दिंडोरीच्या लढाईनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह कुंजरगड किल्ल्यावर आले होते. मुघलांचा पराभव केल्यानंतर मराठा सैन्याला विश्रांतीसाठी आणि युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकावर उपचार करण्यासाठी या सुरक्षित किल्ल्याची निवड महाराजांनी केली होती. तसेच हरिश्चंद्रगड आणि
आजूबाजूच्या परिसरावर तसेच व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा मुख्यत्वे टेहळणीसाठी वापर केला जात असे. मित्रांनो, या किल्ल्यावरून मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. तसेच हरिश्चंद्रगड, कलागड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसुबाई रांगही स्पष्टपणे दिसते. पण आता सध्या धुक्याचं प्रमाण जास्त असल्याकारणाने आपल्याला दिसत नाही, कारण समोरचा एक 10-20 फुटाचा माणूस दिसत नाही, एवढं पूर्ण धुक्याने पांघरून घातलेला आहे. बघू शकताय तुम्ही हा समोरचा नजारा. आपण सध्या वर आहे आणि हा याचा जर किल्ल्याचा तोंड जर बघितला, एक प्रकारे कोंबड्यासारखा दिसतोय. बघू शकताय तुम्ही. वाव, सुंदर अशी नजारा आहे. कारण मागच्या बाजूला मोठा आणि पुढच्या बाजूला निमुळतेप्रमाणे आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. सुंदर अशी नजारा आहे. कोंबड किल्ला, कुंजरगड. आणि हा काही तटबंदी सुद्धा दिसतात आपल्याला किल्ल्यावरती. हा बुरुज. मित्रांनो, आत्ता मी चाललोय खाली गुव्याकडे. हा गुहा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. गुव्याला जाणारा जो रस्ता आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो. आणि या किल्ल्याचं एक खासियत आजपर्यंत मी बघितली होती एवढे किल्ले, पण या किल्ल्यामधला हा एकमेव किल्ला असा आहे, याच्याही चारही बाजूला पूर्ण हा रेलिंगचा जो बार दिसतोय पूर्ण किल्ल्याला कवर केलेला आहे. कारण याचा तटबंदी जास्त नाही, त्या कारणाने या किल्ल्याला पूर्ण रेलिंग केलेलं आहे.
जेवढे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आत्तापर्यंत, त्या पूर्ण किल्ल्याला ह्या टाईपचं रिलिंग केलेलं आहे. कारण इथून जर खाली जर बघितलं, पूर्ण कितीतरी फूट अशी खोल दरी आहे चारही बाजूला. त्यामुळं कोणी पडू नये या कारणाने त्यांनी रिलिंग लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे गुहेला जायचा रस्ता आहे. कारण पाऊस भरपूर असल्या कारणाने वाट निसरडी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. आणि मध्येच पाऊस येतोय, परत धुका येतोय. सुंदर अशी नजारा आहे. वाव. आपण चाललोय आता गुहाकडे बघायला. गुफा पूर्ण कातळ दगड कटिंग करून तो गुफा बनवलेला त्या काळी. आणि इथे झाडे सुद्धा बघू शकता तुम्ही. आता पूर्ण शेवाळ आलेले झाडेला हे बघू शकताय. आणि आज आमच्याबरोबर आमचे मित्र लक्ष्मण वाबळे आणि केडी बापू व पाटील साहेब हे बघू शकताय मित्रांनो. हा आहे गुफा. पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आतमध्ये समोरच्या बाजूला पूर्ण आतमध्ये जाता येतोय, पण आता सध्या पाणी असल्या कारणानं आपण जाणार नाही तिकडे. फक्त तुम्हाला दाखवतो मित्रांनो. वाव, पाणी आहे. कारण त्या समोरच्या बोळात न जाता येतोय, पण आपल्याला जायचं नाही तिथं. हा गुफा तटबंदीजवळ नेतोय, पण आपण बघितलेलं नाही, त्यामुळं आपण काही गेलेलं नाही मित्रांनो तिथं. वरनं पाऊस येतोय. बघू शकताय तुम्ही. हे झाडाचं स्वरूप पूर्ण शेवाळलेले आहेत सगळे इकडं, कारण कंटिन्यू पाऊस असतोय. मित्रांनो, किल्ल्यावरती महादेवाचं मंदिर आहे. आपण दर्शन घेऊया चला तर. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहे आता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय.